महाराष्ट्रात 27 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निघाला. ती मोर्चाची संकल्पना जी आली म्हणजे उपवर्गीकरणाची, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? उपवर्गीकरणाच्या मोर्चाच्या बाबतीत माझ्या एक डोक्यामध्ये अशी एक कल्पना आली, वास्तववादी कल्पना, नुसती कल्पना नाही, की सोलापूर हे क्रांतिकारकाचे शहर आहे. इतिहासामध्ये सोलापूरला क्रांतिकारकांचं हुतात्म्यांचं शहर म्हणून गणलं जात आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान विद्वानांचं सोलापूर शहरामध्ये साधारण 13 वेळा त्यांचे पदस्पर्शन पावन झालेली ही नगरी आहे. आणि ज्या वेळेला फुले शाहू आंबेडकरांची चळवळ होती त्यावेळेला बाबासाहेबांच्या प्रेरणेतूनच आंदोलन उभारत असतात. आणि हे आंदोलन जसं उभारल तसं तरुणांना चेतना प्रेरणा मिळते. याच चांगल्या उद्देशानं आम्ही एक आंदोलन उभा करण्याचा मानस केला. त्यामध्ये माझ्या भावाचा मुलगा आतिश बनसोडे युवा पॅन्थर आहे, ज्या बाबतीत आक्रमकपणे काम करतो. श्याम क्षीरसागर आहेत, अतिशय शार्प आणि हुशार. प्रवीण कांबळे आहेत. आणि आम्ही असे सर्व सहकार्याने एकत्रित येऊन एक कृती समिती स्थापन केली. याच्यामध्ये झाला असा प्रकार की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधामध्ये आणि आरक्षण समर्थनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे निघायला लागले. महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत असताना पश्चिम महाराष्ट्र आणि त्यात महाराष्ट्राचा सोलापूर शहर जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं की महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चे निघत असताना सोलापूर शहर हे का गप्प बसलं, अशा प्रकारचं आम्हाला अनेक जिल्ह्यामधून कार्यकर्त्यांची विचारणी होऊ लागली. या धर्तीवर आम्ही 27 तारखेच्या एकत्रित येऊन 27 तारखेच्या आम्ही मोर्चाचं आयोजन केलं. मातंग समाजानं म्हणा किंवा त्यांच्या ठराविक पुढाऱ्यानं जी उपवर्गीकरणाची मागणी केली त्याच्याबद्दल मुळात आपली या प्रकरणाचं जर वास्तविकता जर आपण पाहिली तर याच्यामध्ये संपूर्ण मातंग समाजाला दोष देता येत नाही. काही मुठभर हिंदुत्ववादी विचारसरणी डोक्यात घेतलेली मातंग समाजाची काही अड्याने आणि अशिक्षित नेते मंडळी, त्यांना बीजेपीने RSS वाल्याने हाताशी धरून एकत्रित असलेलं एक कुटुंब असलेला भावाभावामध्ये आमिष दाखवून भावाभावामध्ये भांडण लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नाला मुठभर हिंदुत्ववादी विचारसरणी आलेले मातंग समाजाचे तरुण किंवा पुढारी बळी पडलेत. संपूर्ण बुद्धिवादी बौद्धवादी मातंग समाज हा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे. त्यांची कसल्याही प्रकारची उपवर्गीकरणाच्या बाबतीत मागणी नाही. समजा शासनानं जर उपवर्गीकरण लादलं तर तुमची पुढील भूमिका काय असणार? शासनानं जर उपवर्गीकरण लादलं गेलं, वास्तविक पाहता कालचा जो 27 जुलैला जो मोर्चा निघाला सोलापूर शहरामध्ये, सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं या मोर्चाकडे. पण आम्ही सर्वांनी एक दिलानं आत्मविश्वासानं कुठल्याही जात समूहाला टार्गेट न करता आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या असलेल्या सर्व जात समूहाच्या घटक समूहांना घेऊन एकत्रित मोर्चा काढला. आणि या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला एक प्रकारे सर्व नेत्यांनी, विशेष करून आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे की तुम्ही हे आरक्षण उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न करू नका. जर का लादलंच तर त्याचे विपरीत परिणाम महाराष्ट्र शासनाला भोगावे लागतील, असा त्या कृती समितीच्या माध्यमातून इशारा देण्यात आलेला आहे. मुळात महत्वाची गोष्ट अशी आहे की उपवर्गीकरणाचा हा मुद्दा आला कुठून. सुरुवात याची 1975च्या दरम्यान ज्यावेळी पंजाबमधून झाली, त्यानंतर हरियाणा, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर परत कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातून हे दक्षिणेकडून आलेले भूत. तत्कालीन काँग्रेसने दलित समाजाची वोट बँक ही दखलपात्र होती, ती मोडीत काढण्यासाठी त्यांनी विभाजन केलं. तोडा आणि राज्य करा या कुटील नीतीचा वापर आणि त्याची सुरुवात केली. त्याचाच आज जो हा उपवर्गीकरणाचा घाट महाराष्ट्रामध्ये भाजपच्या वतीने घातला जातोय. मुळात काँग्रेस आणि भाजप एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
एकीकडे जहाल गट आणि एकीकडे मवाळ गट. आपण स्वातंत्र्यपूर्व काळात जसं पाहिलं की काँग्रेसचे 2 गट होते, एक जहाल आणि मवाळ. त्याच 2 गटाचं हे विभाजन खाली आलेलं आहे. एक भाजप आणि एक काँग्रेस आहे. आणि भाजपने हे जे उपवर्गीकरणाचं हा जो घाट घातलेला आहे मुळात आंबेडकरवादी समाजाचा, मग तो कोण 59 जातीतील कोणताही असो आणि भारतातील 1,500 जातीतील कोणताही जात समूहाचा असो, तर त्याचा ठामपणे विरोध राहील. आणि ही भूमिका स्पष्टपणे आणि तेवढ्याच पोटतिडकीने इथल्या आंबेडकरवाद्यांनी घेतलेली आहे. त्याच्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट की जर सरकारने हे म्हणजे आंदोलन चिरडण्याचं काम केलं किंवा या व्यतिरिक्त पुढे जाऊन उपवर्गीकरण लादण्याचं काम केलं तर त्याला त्यांच्या परिणामाला सामोरे जावं लागेल. तुम्ही पाहिलं असेल रिडल्स इन हिंदुझमचा मोर्चा असेल, रिडल्सचा मोर्चा असेल, त्याच्यानंतर दलित पॅन्थरचा इतिहास असेल, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल रिपब्लिकन ऐक्याची मुवमेंट. यामध्ये ज्या पद्धतीनं सर्व समाज एकत्र होऊन इथल्या सरकारला जागेवर आणत होता आणि टाळ्यावर आणत होतं, त्या पद्धतीचा एक दबाव गट, जरी आम्ही सत्तेत नसलो तरी एक दबाव गट मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निर्माण करू शकतो आणि त्या दबाव गटाने आम्ही आमच्या पुढे येणाऱ्या आव्हानाला पेलू शकतो अशी ताकद या आंबेडकरी समाजामध्ये आणि जनतेमध्ये आहे. त्यामुळे उपवर्गीकरण लागू करण्याचा जो हे कुटील षडयंत्र आहे त्याला इथला 59 समूहातील कोणताही जात समूह बळी पडणार नाही. आणि जो मातंग समूह आहे जो यापूर्वी या आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे, ज्याला वाटत होतं की 13% मी आणि माझा समाज खेळीमेळीने राहू शकतो आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही शिक्षण घेऊ शकतो, प्रगती करू शकतो, तर तो समाजही आंबेडकरी समाजासोबत आहे. हे सरकारनं लक्षात घ्यावं. राहता राहिली भूमिका ही विरोधाची, तर विरोध हा कायमस्वरूपी राहील. आताचा हा जो 27 तारखेचा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये याची दखल न घेता जर या सरकारने लागू केलंच तर त्यांना रस्त्यावरचं आंदोलनात सामोरे जावं लागेल. दिनांक 27/7/2026 रोजी जो महामोर्चा निघाला त्या महामोर्चाला अनुसूचित जातीच्या 59 जाती समूहाच्या समाजातील सर्व लोकांनी जो प्रतिसाद दिला, मी त्यांचं आरक्षण विरोधी कृती समितीच्या वतीनं आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला असं त्यांचं सहकार्य लाभावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. 27 जुलै 26 रोजी जे सोलापूर शहरातून उपवर्गीकरणाच्या विरोधात जी महामोर्चा मोठ्या प्रमाणात निघाल्यानंतर या प्रस्थापित युती भाजप सरकारला महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून उपवर्गीकरणाला विरोध होत आहे. याची दखल महाराष्ट्र शासनाला घ्यावंच लागतंय आणि उपवर्गीकरण लागू न करणं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जे अनुसूचित जाती उपवर्गीकरणातील जे आमदार आहेत 29 आमदारांनी या वर्गीकरणाला येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ठामपणे विरोध करून मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारणार आहेत. त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी याचा गांभीर्याने विचार करावा. ज्याप्रमाणे ओबीसी मराठामध्ये भांडणं लावली त्याचप्रमाणे अनुसूचित जातीतील 59 समूह घटक एकत्रित असताना आणि उपवर्गीकरण मागणी नसताना असं षडयंत्र मनोवादी सरकारने घेतल्यामुळं महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय समाज याच्या विरोधात आहे. म्हणून हा विरोध म्हणून आता तुमच्या लक्षात आला असेल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून महामोर्चा निघत आहे. त्यामुळे उपवर्गीकरण महाराष्ट्र शासन लागूच करू शकत नाही असा माझा दावा आहे. सोलापूरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती स्थापन करून आम्ही दिनांक 27 जुलै 2026 रोजी सोलापूरमधील 59 जातींना सोबत घेऊन विराट असा महामोर्चा यशस्वी केलेला आहे. आणि त्या मोर्चाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या मोर्चामध्ये अनुसूचित जातीतील ज्या इतर जाती आहेत त्यांनी आपापल्या समाजाची एक ओळख घेऊन या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत त्यांची लक्षणीय संख्या त्या मोर्चामध्ये आणली होती. महाराष्ट्रात जितके मोर्चे निघत आहेत त्याच्यामध्ये सोलापूरमध्ये अनेक जातीचे लोक एकत्र आल्याचं चित्र आम्ही त्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. बरुड समाज असेल, होलार समाज, खाटीक समाज, मोची समाज, चर्मकार समाज, बौद्ध, मातंग तसेच वाल्मिकी, मेहतर असे अनेक जातीचे विविध प्रतिनिधी त्या मोर्चाला उपस्थित होते.
बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब या मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले होते. तसेच या मोर्चामध्ये चर्मकार समाजाचे सुरेश खामकर साहेब, माजी आमदार बाबूराव माने साहेब आणि माजी न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब, तसेच भीमकन्या जालन्याची रुक्मिणीताई लोंढे या देखील उपस्थित होत्या. त्यानंतर मुंबईवरून आलेले, सध्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले राजू थाटे असतील, भीम आर्मीचे अशोक कांबळे असतील, तथा जया बनसोडेताई असतील, या देखील आम्हाला या मोर्चासाठी लाभलेल्या होत्या. सोलापूरमध्ये निळ्या झेंडाचं वादळ एक प्रकारे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केलं होतो. त्या संदर्भात अनुसूचित जातीचे जे उपवर्गीकरण राज्य सरकार लादू पाहत आहे ते मोडून काढण्यासाठी हा महामोर्चा आम्ही सोलापूरमध्ये काढलेला आहे. वास्तविक पाहता 59 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. कुठल्याच जातीची मागणी नसताना राज्य सरकार जाणून बुजून जाती जातीमध्ये फूट पाडण्यासाठी उपवर्गीकरण लागू करण्याचं षडयंत्र आखलं होतं. परंतु आंबेडकरवादी समुदाय व अनुसूचित जातीतील लोक ज्या पद्धतीनं हे हाणून पाडण्यासाठी एकत्र येत आहेत, त्यामुळे नक्कीच आम्हाला आनंद होत आहे. ते उपवर्गीकरण या ठिकाणी बहुतेक होणार नाही, पण आम्ही शांत बसणार नाही. जोपर्यंत ती बदल समिती रद्दबातल होत नाही, जोपर्यंत हा उपवर्गीकरणाचा घाट आम्ही मोडून काढत नाही, तोपर्यंत ही कृती समिती आम्ही शांत बसणार नाही. आम्ही त्या दिवशी मोर्चाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की वास्तविक पाहता 2027 ला जनगणना झाल्यानंतर सर्वच जातीची लोकसंख्या या ठिकाणी समोर येणार आहे. तर त्या लोकसंख्येच्या आधारावर या 13% जे अनुसूचित जातीचे आरक्षण आहे ते वाढवून 20% मिळावं, अशा पद्धतीची आमची या मोर्चात प्रमुख मागणी आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यू बुधारपेठ येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जो विराट महामोर्चा निघालेला होता, त्या मोर्चामध्ये अनुसूचित जातीमध्ये 59 जाती मोडत असलेल्या महार समाज, बौद्ध समाज असो, मातंग समाज असो, चर्मकार समाज असो, ढोर समाज असो, खाटीक समाज असो, होलार समाज असो, बुरुड समाज असो, मेहतर समाज असो, वाल्मिकी समाज असो, मांगावडी समाज असो, ज्या ज्या घटक समूहाने आपापले पारंपरिक व्यवसाय करीत असलेले प्रतिनिधित्व सोबत घेऊन या मोर्चामध्ये सामील होऊन हा मोर्चा यशस्वीपणे पार पाडला आणि सामाजिक ऐक्याची जी मूठ बांधली, ही मूठ बांधण्यामध्ये घटक जातीमधील 59 जातीच्या सर्व समूहांचा सहभाग असून हा मोर्चा यशस्वी निघाला. याबद्दल मी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा समन्वयक आणि निमंत्रक या नात्यानं सर्व जात घटक समूहाच्या नेतृत्वांचं, सर्व जात समूह घटकांच्या सर्व सभासदांचं, त्या जातीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि ही जात समूहाची जी आपली सामाजिक ऐक्याची नाळ आहे ती शेवटपर्यंत कायम राहावी. ज्या ज्या वेळेला कृती समितीच्या वतीनं आंदोलन होईल, कार्यक्रम होईल, त्या वेळेला पुढील होणाऱ्या आंदोलनामध्ये याच्यापेक्षा अधिक तीव्रतेने सहभाग घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत.